हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.4 अ वॉक इन नेचर वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेले आहे. क्यूट म्हणजेच गोंडस. प्रिटी अँड अट्रॅक्टिव्ह. प्रिटी म्हणजेच काय? छान असं, किंवा अट्रॅक्टिव्ह म्हणजेच काय? आपल्याला अट्रॅक्ट करणार, त्यालाच क्यूट असं म्हणतात. स्लाय म्हणजेच धूर्त. काय? धूर्त. ऍक्टिंग इन अ सिक्रेट. काय करत असतो? नाटक करत असतो. आपल्या समोर चांगलं वागायचं नाटक करत असतो. दॅट इज कॉल्ड ऍक्टिंग इन अ सिक्रेट ऑर अ डिसऑनेस्ट. काय आहे? प्रामाणिक नसतो. डिसऑनेस्ट वे न वागत असतो तो. और कनिंग म्हणजेच काय? हुशार किंवा धूर्त. दॅट आफ्टर आहे फर्री म्हणजेच काय? केसाळ मऊ. कवर्ड विथ थिक हेअर. जाड केसांना कव्हर झालेला, जाड केसांना भरलेला. और फर म्हणजेच काय? केसाळ, त्यालाच फर्री असं म्हणतात. स्केरी म्हणजेच भयानक. कॉझिंग फिअर, ज्यामुळे आपल्याला भीती वाटते त्याला स्केरिंग असे म्हणतात किंवा भयानक असे सुद्धा म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे ओरल वर्क. नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. रीड अँड प्रॅक्टिस. ऑब्झर्व द पिक्चर ऑन टेक्स्टबुक पेज 66 अँड इनॅक्ट द सेंटेन्सेस गिव्हन इन द बबल्स. तर इथं आपल्याला टेक्स्टबुक पेज 66 वर आपल्याला काय देण्यात आलेले आहेत? कन्व्हर्सेशन देण्यात आलेले आहेत. काय देण्यात आले आहेत? बबल्स मध्ये काय देण्यात आलेले आहेत? कन्व्हर्सेशन देण्यात आलेले आहेत. तर ते कन्व्हर्सेशन काय करायचे आहेत? त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचे. काय करायचे आहेत? ऑब्झर्व करायचे आहेत. त्यानुसार, त्या सेंटेन्सनुसार आपल्याला काय करायचं आहे? इनॅक्ट करायचं आहे. ड्रामा तेथे क्रिएट करायचा आहे. काय? ड्रामा क्रिएट करायचा आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. द टीचर कॉल 1 गर्ल अँड 2 बॉय टू रीड द सेंटेन्स अलाउड विथ द एक्सप्रेशन. तर इथं टीचरनं क्लासमधल्या 1 गर्लला आणि 2 बॉयजला काय करायचं आहे? समोर बोलवायचं आहे. आणि हे जे सेंटेन्सेस आहेत टेक्स्टबुकमध्ये दिलेले, ते काय करायचे आहेत? सेंटेन्स त्यांना मोठ्यानं रीड करायला लावायचे आहेत विथ द एक्सप्रेशन्स. द अदर स्टुडंट्स लिसन अँड फॉलो इट देअर टेक्स्टबुक्स. तर तिथं त्यांचे एक्सप्रेशन्स पाहून, त्यांचे सेंटेन्सेस ऐकून स्टुडंट सुद्धा काय करतील? ते ऐकतील आणि त्यांचं फॉलो करतील. टेक्स्टबुक मध्ये पाहून ते काय करतील? त्यांच्यासारखं रिपीट करतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. डिस्क्रायबिंग वर्ड्स देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेलं आहे? डिस्क्रायबिंग वर्ड्स. ऑलरेडी मी टेक्स्च्युअल लेसन मध्ये हे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच काय? द डिस्क्रायबिंग वर्ड्स टेल अस समथिंग मोर अबाउट पीपल, प्लेसेस, एनिमल्स अँड थिंग्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच काय? जो डिस्क्रायबिंग वर्ड्स असतो तो आपल्याला त्या पीपल बद्दल, त्या प्लेसेस बद्दल, एनिमल्स बद्दल किंवा थिंग्स बद्दल काहीतरी एक्स्ट्रा सांगत असतो. काय करत असतो? काहीतरी सांगत असतो. त्यालाच येथे डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतो. आता बर्ड हा नाऊन आहे, पण बर्ड कसा आहे? ब्लॅक आहे. तर ब्लॅक काय झाला? डिस्क्रायबिंग वर्ड झाला. अँड एम्प्टी कप आहे, पण कसा आहे कप? रिकामा आहे. एम्प्टी म्हणजेच काय? रिकामा आहे. कप आहे पण रिकामा आहे, तो झाला डिस्क्रायबिंग वर्ड. बायसिकल कसं आहे? बिग आहे. तर बिग हा डिस्क्रायबिंग आहे. बी म्हणजेच मधमाशी कशी असती? कंटिन्युअसली बिझी असते. तर बी झालं. बिझी काय झालेलं आहे? तर डिस्क्रायबिंग वर्ड झालेला आहे. सम एनिमल्स, 3 कॅट्स. मी काय म्हणले तर कलर्स अँड नंबर्स हे दोन्ही सुद्धा कशात येतात? डिस्क्रायबिंग वर्ड्स मध्ये येतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. रीड द वर्ड्स गिवन बिलो देन राईट देम. खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्यांना रीड करा म्हणलेला आहे आणि लिहा म्हणलेला आहे. फॉरेस्ट म्हणजे जंगल. क्यूट म्हणजेच गोंडस. बश म्हणजे झुडपे. स्नेक म्हणजे साप. स्केरी म्हणजेच भयानक. टॉर्टॉइज म्हणजेच काय? कासव. नेचर म्हणजेच निसर्ग. स्लाय म्हणजेच धूर्त.
रॅबिट्स, रॅबिट्स म्हणजेच ससे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑब्झर्व द पिक्चर्स ऑन अ टेक्स्टबुक पेज 66 अँड सर्कल द ॲनिमल्स अँड डिस्क्राईब देम युझिंग डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. तर पेज नंबर 66 वर आपल्याला काही ॲनिमल्स देण्यात आलेले आहेत. तर त्या ॲनिमल्सला काय करा म्हणलेलं आहे, सर्कल करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, सर्कल करा म्हणलेलं आहे. आणि त्या ॲनिमल्ससाठी इथे आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स देण्यात आलेले आहेत. काय देण्यात आलेले आहेत, डिस्क्रायबिंग वर्ड्स देण्यात आलेले आहेत. तर ते डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज करून त्या ॲनिमल्स रिलेटेड इथं आपल्याला सेंटेन्स क्रिएट करायचं आहे. काय करायचं आहे, सेंटेन्स क्रिएट करायचं आहे. एक ऑलरेडी एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. गोल्डन फिश बद्दल सांगण्यात आलेलं आहे. हा गोल्डन फिश आहे रिव्हरमध्ये. तर गोल्डन फिश बद्दल सांगण्यात आलेलं आहे. गोल्डन फिशेस आर स्विमिंग इन द रिव्हर. गोल्डन फिशेस आर स्विमिंग इन द रिव्हर. तर इथं गोल्डन देण्यात आलेलं होतं, तर गोल्डन रिलेटेड इथे सेंटेन्स देण्यात आलेला आहे. तर इथं आपण व्हाईट हा डिस्क्रायबिंग वर्ड यूज करून इथे आपल्याला सेंटेन्स प्रिपेअर करायचं आहे. तर पिक्चरमध्ये व्हाईट कोण आहेत, व्हाईट कोण आहेत, रॅबिट्स आहेत. कोण आहेत, रॅबिट्स आहेत. तर रॅबिट रिलेटेड आपल्याला इथं सेंटेन्स क्रिएट करायचं आहे. तर काय होईल पहा, देअर आर 2 white rabbits near the bush. There are 2 white rabbits near the bush. That after next one आहे one. नेक्स्ट वन आहे वन. तर वन हा काय आहे, वन टॉर्टॉइज आहे. पहा काय आहे, वन टॉर्टॉइज आहे. तर टॉर्टॉइज रिलेटेड आपण इथे सांगूया. वन टॉर्टॉइज इज वॉकिंग नियर द रिव्हर. वन टॉर्टॉइज इज वॉकिंग नियर द रिव्हर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ब्लॅक. ब्लॅक कोण आहे, स्नेक आहे. ब्लॅक कोण आहे, स्नेक आहे. तर स्नेक बद्दल सांगूया. तर काय येईल पहा, द ब्लॅक स्नेक इज ऑन द ग्राउंड. द ब्लॅक स्नेक इज ऑन द ग्राउंड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्लाय. नेक्स्ट वन आहे स्लाय. तर स्लाय बद्दल बोलूया. स्लाय कोण आहे, फॉक्स आहे. स्लाय कोण आहे, फॉक्स आहे. तर फॉक्स बद्दल बोलूया. द स्लाय फॉक्स इज वॉकिंग ऑन द ग्रास. द स्लाय फॉक्स इज वॉकिंग ऑन द ग्रास. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.4 वॉक इन अ नेचर हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.